नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 29 जुलै 2026 वार आहे, बुधवार. या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावं. या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणची कथा सांगण्याचे एक महत्त्व शास्त्रामध्ये सांगितले आहे. तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळते. गुरुपौर्णिमेचा पूजेचा शुभ दिवस पौर्णिमा कधी साजरी केली जाणार आहे. त्याबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गायला एक वस्तू खाऊ घालायची आहे, जेणेकरून आपले 7 जन्माची गरिबी, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा सर्व संपून जाईल. आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची सर्वांची प्रगती होईल. आपल्या आयुष्याचं सोनं होईल, अशी ही सेवा आहे. आपण उपाय देखील म्हणू शकतो. तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या पंचांगानुसार गुरुपौर्णिमा ही 29 जुलै वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी ही 28 जुलै या दिवशी पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 6:18 होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 29 जुलै रात्री 8:04 समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार आपल्याला गुरुपौर्णिमा ही बुधवारी साजरी करायची आहे. आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व बघायला गेलं तर सुमारे 3000 वर्षापूर्वी वेदव्यासजी यांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे. तर या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले आणि गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतात. तसेच पौर्णिमा असली की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते. तर या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करण्याचा एक दिवस आहे. गुरुपौर्णिमेला उपवास, दान, धर्म केल्याने ज्ञान मिळतं आणि मोक्ष प्राप्त होत असते. सत्यनारायणची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला तुम्ही बोलवू शकत नसाल तर तुम्ही स्वतः घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायणाची कथा वाचू शकता आणि सत्यनारायण पूजा करू शकता. भगवान विष्णूंचे शुभफळ प्राप्त करून घेऊ शकता. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळस, धूप, दिवा, सुगंध, फुले, पिवळी फुले आणि फळे अर्पण करावीत. श्रीहरीचे स्मरण करा. तुमची इच्छा त्यांना सांगा. भक्तीने पूजा करणे महत्त्वाचे आहे. पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा. त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा. अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकता. त्यानंतर घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत. मग तुमच्याकडे जर का कुलदेवीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, त्याचबरोबर घरामध्ये तुमच्याकडे अष्टलक्ष्मी यंत्र असेल, तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे देवी लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते आणि आपलं घर हे सोडून जात नाही, कधीच जाणार नाही. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना तुम्हाला आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे. चंद्राची पूजा करत असताना 1 तांब्याभर पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध गाईचं टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू टाकून तुम्हाला रात्री याचा अर्घ चंद्रदेवांना द्यायचा आहे. तर यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र हा बळकट होतो आणि आपल्याला शुभ परिणाम दिसत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी श्रीसूक्तमचे पठण करणं गरजेचं आहे, आवर्जून करावं. त्याचसोबत महालक्ष्मी अष्टकम असेल, कमला स्तोत्रम असेल, विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. गुरुपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल, पण हा जो एक उपाय जो मी सांगणार आहे तुम्हाला तो नक्की आवर्जून करायचा आहे. तुम्हाला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे. तर गाईला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमच्या 7 जन्माची गरिबी जी आहे ती नष्ट होणार आहे. पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष संपेल. तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपून जातील. आयुष्याचे सोन्यासारखे दिवस येतील. प्रगती होईल, सर्व संकटांचा नाश होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ स्नान करून स्नान करताना पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून गंगाजल टाकून देखील आंघोळ करायची आहे. हिंदू धर्मात आता पुरातन काळापासून गायीची पूजा करत आलेलो आहोत. तर गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व वाईट वास्तू दोष जे आहेत तर ते देखील दूर होत असतात. बरोबर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाहेर पडत असते. तुम्ही खूप कष्ट करतायत पण उपाय करताय, सेवा करताय, सेवेचं फळ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो अडचणी अडथळे वास्तुदोष पितृदोष यामध्ये तो खर्च होऊन जात असेल, तर घरामध्ये तुमच्या मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल, सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असतील, तर समजून जावा की तुम्हाला पितृदोष आहे, वास्तुदोष आहे. अशा अनेक तुमच्या ज्या काही अनेक अडचणी आहेत त्या समस्या आहेत ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल. लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर घरातील लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. वास्तुदोष पितृदोष नष्ट होईल. अगदी साधा सोपा उपाय यासाठी तुम्हाला करायचा. तर सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची, त्यानंतर आपले स्वच्छ वस्त्र कपडे परिधान करायची, रोजची देवपूजा करून घ्यायची. मेन उंबरट्याला हळदी लेपन करायचं आहे. आजूबाजूला जर कुठे गाय असेल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असतेच. जर तुमच्या आजूबाजूला गाई कुठे नसेल तर तुम्ही त्या मूर्तीचं पूजन करा, नैवेद्य तिच्यासमोर ठेवू शकतात. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर मूर्तीची खरेदीसुद्धा तुम्ही आवर्जून करू शकतात. तर बघा, गाय वासराच्या ज्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला मूर्ती पाहिजे असतात तर त्या मूर्ती कशा घ्यायच्या ते पण सांगणार आहे. तर बघा, तुम्ही त्या मूर्ती नक्कीच खरेदी करू शकतात आणि पूजा करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्रकारचा तुम्हाला नैवेद्य तयार करायचा आहे. आता हा नैवेद्य कशा पद्धतीने तयार करायचा आहे तर बघा, आपल्याला नैवेद्य जो तयार करायचा आहे तो थोडी कणिक मळायची. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, अळणी कणिक मळायची आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद टाकायचं आणि कच्चं दूध टाकायचं आहे. तर ते टाकून तुम्हाला कणिक मळायची आहे. त्याबरोबर कणिक मिळून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये जितके व्यक्ती राहतात, आता सपोज तुम्ही 4 व्यक्ती राहतात तर यापासून तुम्हाला त्यांच्यापासून 4 चपात्या करून घ्यायच्या आहेत. अगदी छोट्या कणिक मिळून त्याच्या तुम्हाला छोट्या छोट्या चपात्या करायच्या आहेत. 4 व्यक्ती राहतात तर यापासून तुम्हाला म्हणजे त्यांच्यापासून तुम्हाला 4 चपात्या करून घ्यायच्या, अगदी छोट्या छोट्या आकाराच्या, नैवेद्याच्या आकाराच्या जरी केल्या तरी पण चालेल. त्यानंतर त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत, थंड करून घ्यायच्या आणि आता पहिली चपाती ठेवून त्यामध्ये थोडंसं खोबरं किसून टाकायचं आहे. खोबरं किसून टाकायचं, थोडासा गूळ टाकायचा त्यावरती. दुसरी चपाती ठेवायची, थोडंसं खोबरं किसायचं, गूळ टाकायचा. परत तिसरी चपाती ठेवायची, खोबरं किसायचं, गूळ टाकायचा. परत चौथी चपाती ठेवायची, खोबरं किसायचं, गूळ टाकायचा. तुम्ही चपाती तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे. त्यानंतर आता आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हात त्या नैवेद्याला लावायचा. घरातील लहान मुलं असो, वयोवृद्ध असेल तर सर्वांचा हात त्या नैवेद्याला लागला पाहिजे. गाईजवळ जायचं, गाईच्या 4ही पायावरती सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं. गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करून घ्यायची. गाईला स्पर्श करायचा. तुमची जी काही मनोकामना आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची. कुठलं काम अडलं असेल तर ती काम पूर्ण होत नसेल तर ती कामं पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तुम्हाला मंत्र एक बोलायचा आहे. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला गाईची पूजा करायची आणि नैवेद्य जो आहे तो गाईला खाऊ घालायचा. त्यानंतर गाईला थोडं पाणीसुद्धा पाजायचं आहे, पिण्यासाठी द्यायचं. आता घरामध्ये जर तुम्ही गाईच्या मूर्तीसमोर हा नैवेद्य ठेवला तरी पण चालणार आहे. पहिल्यांदा गाईच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि नंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली तो ठेवून दिला तरीही चालणार आहे. जर तुमच्या आजूबाजूला गाई नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये सुद्धा करू शकतात. तर हा उपाय आहे तर तो करायचा अगदी साधा सोपा उपाय आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा. याचा तुम्हाला सकारात्मक असा अनुभव येईल. श्री स्वामी